दरम्यान राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या रस्त्यांवरती नेमकी काय अवस्था आहे, खड्डे कुठे कुठे आहेत याची आम्ही चाचपणी केली। पाहूया पुण्यातनं विशेष रिपोर्ट। खरं तर पुण्यातली परिस्थिती रस्त्यांवरती खड्डे का खड्ड्यांमध्ये रस्ता असं म्हणावं अशी आहे। जवळजवळ सगळ्याच रस्त्यांवर आता जर जाऊन बघितलं तर एक प्रकारे आपण कपड्यांना जसं पॅचवर्कचं डिझाईन करतो तसं डिझाईन रस्त्यांवरती तयार झालेलं दिसतं। कारण जागोजागी खड्डे बुजवायला म्हणून मातीचा वापर केलेला आहे, पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते सोयीचे म्हणायचे का अजून त्रासदायक म्हणायचे अशी परिस्थिती आहे। खरं तर एप्रिल ते जून या 4 महिन्यांमध्ये, अवघ्या 4 महिन्यांमध्ये 25 कोटी रुपये फक्त रस्त्यांच्या कामावरती खर्च करण्यात आलेत। महापौर असं सांगतायत की आपल्याकडे मोबाईल व्हॅन्स आपण सज्ज ठेवलेले आहेत, जिथे जिथे म्हणून रस्त्यांवरती खड्डे दिसतील त्या रस्त्यांवरती या व्हॅन्स जातात आणि तिथले खड्डे बुजवतात जेव्हा पाऊस उघडीप देईल तेव्हा। पण प्रत्यक्षात मात्र रस्त्यांची परिस्थिती फार बरी आहे असं म्हणायला जागा नाहीये। जशी पावसाची उघडीप मिळेल तशी तेवढ्यापुरती खड्डे बुजवण्याची कामं केली जातात। पाऊस आला की खड्डे पुन्हा आहेत तसेच पडलेले दिसतात आणि एकूणच त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली दिसते। साधारणपणे पुण्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरती हीच परिस्थिती आहे। खरं तर आत्ता ज्या सेनापती बापट रस्त्यावरती मी आलेली आहे तो पुण्यातला महत्त्वाचा आणि रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो, पण त्या रस्त्याची परिस्थिती सुद्धा इतर रस्त्यांपेक्षा फार काही बरी आहे असं म्हणायला वाव नाहीये। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे। खड्ड्यांमुळे जे होणारे अपघात आहेत त्याचं एक साक्षात वेगळं उदाहरण सांगावं लागेल साताऱ्यातलं। ते म्हणजे हा जो आपण रस्ता पाहतोय तो हा साताऱ्यातून म्हसवे या भागामध्ये जाणारा रोड आहे। कोणीही म्हणू शकणार नाही की हा रस्ता आहे। हा रस्ता अवघ्या 5 वर्षापूर्वी या ठिकाणी बांधला गेला। या ठिकाणाहून होणारी जी रहदारी आहे, या ठिकाणच्या जाणारे जे प्रवासी आहेत, वाहन चालक आहेत, त्यांची काय अवस्था होत असेल हे निश्चितच जाणून घेण्यासारखं आहे, कारण का परिस्थितीच खूप गंभीर आहे। देखभाल व्यवस्थित नसल्यामुळे, खड्ड्यांचं प्रमाण वाढल्यामुळे एसटी महामंडळानेही या भागाकडे जाणारी एसटी ही बंद केलेली आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने लोकांना कसरत करत या रस्त्यावरून या खड्ड्यांचा सामना करत जावं लागतं। हा जरी रस्ता 5 वर्षापूर्वी बांधला गेला असला तरी ही जवळपास 2 ते 2.5 वर्षापासूनची परिस्थिती या भागातल्या लोकांना सहन करावी लागते। खड्डे मोजायला गेलं तर कसं वाटेल? खड्डे मोजण्यासारखे नाहीतच खड्डे। खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे हे सुद्धा कळू शकत नाही। रस्त्यामुळे ऑटो सुद्धा येत नाहीयेत आणि पैसे खूप घेतात ऑटोसाठी, मग ते परवडत नाही आम्हाला। मग एकतर चालत तरी जायचं किंवा गाडीवर तरी। एकदम खड्डे, गाडी चालवताना नकोच वाटतं, असं वाटतं गाडी चालवून उचलून घ्यावी हातात। बरं, एकदम बेकार परिस्थिती, काय म्हणजे व्यवस्था बरोबर नाही इथली। नक्कीच इथले जे खड्डे आहेत ते न मोजण्यासारखे आहेत। लोकांना याचा त्रास प्रचंड भोगावा लागतोय। हा जो त्रास आहे तो साताऱ्यातल्या इतरही शहरातल्या उपरस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। कॅमेरामन निहारसह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा।